चला आज मस्तपैकी पारंपरिक पद्धतीने गव्हाची कुरडई बनवूयात. त्याच्यासाठी 1.25 पायली गहू इथे मी 3 दिवस पाण्यात भिजत घातलेले आहे. रोज त्याचा अशा प्रकारे पाणी संध्याकाळच्या वेळी काढून घ्यायचं, गहू चोळून त्यानंतर त्याच्यात पुन्हा दुसरं स्वच्छ पाणी घालायचं. गहू व्यवस्थित चोळून घ्यायचे आणि त्याचं पाणीही असं फेसाळलेलं असतं ते काढून द्यायचं, जेणेकरून आपला गहू स्वच्छ होतो आणि चीक अतिशय स्वच्छ बसतो. ही अशा प्रकारे आता त्यातलं आपण पाणी ओतून देऊयात. रोज त्याचं असं पाणी बदलायचं आणि पुन्हा त्याच्यात स्वच्छ पाणी घालायचं, पुन्हा डब्बा झाकण लावून ठेवायचा. असं 3 दिवस आपल्याला करायचं. तिसऱ्या दिवशी गहू असा व्यवस्थित होतो, मग तो निथळून घ्यायचा आणि गिरणीवरून दळून आणायचा. तर मी असं गावात जाऊन गिरणीवरून हा ओला गहू दळून मिळतो तिथून दळून आणला. ते काका किलोवरती दळून देतात. इथे 1.25 पायली गहू मी घेऊन गेले आणि तो दळून आणला. छानपैकी दळून भेटतो गिरणीतून. असा दळून घरी घेऊन यायचा. घरी आणल्यानंतर त्याचा आपल्याला चीक काढायचा. त्यासाठी एका टबमध्ये आपण हा चीक ओतून घ्यायचा, जे दळून आणला आहे तो. त्यात पाणी घालायचं आणि हे असं पिळून घ्यायचं. पिळल्यानंतर त्याचा चोथा जो असतो, चोथा म्हणजे गव्हाची सालं, ती बाजूला करून घ्यायची. असं लाडूप्रमाणे वळत जायचं. सगळा चीक खाली गळतो आणि उरलेलं जो चोथा आहे तो आपण साईडला करायचा. अशा प्रकारे हा सर्व चीक स्वच्छ करून काढून घ्यायचा आपल्याला. नंतर एका पंचपात्रीला किंवा डब्याला मस्त एक फडकं बांधायचं कापड छान, आणि त्याच्यावरती असं वरून चाळणीने हा चीक ओतायचा आणि खाली आपला हात फिरवत राहायचा. जसं आपण पीठ चाळतो त्याप्रमाणे हा संपूर्ण चीक आपल्याला वस्त्रगाळ करून घ्यायचा आहे. संपूर्ण चीक वस्त्रगाळ करून झाला की तो स्थिर व्हायला हे झाकण काढून मस्त झाकून ठेवायचं आहे. जवळजवळ 6 ते 7 तास आपल्याला हा चीक असा बसवायचा असतो. त्यासाठी असा व्यवस्थित गाळून घ्यायचा. वरती चाळणी लावून खाली कापड बांधून त्यातून वस्त्रगाळ करून घ्यायचा. राहिलेला चोथा पुन्हा काढून टाकायचा. तुम्हाला आवडेल त्याप्रमाणे 2 किंवा 3 पाण्याने तुम्ही हा जो दळून आणलेला गहू आहे हा चीक गाळून घेऊ शकता. तो शांत झाल्यानंतर आता संध्याकाळी आम्ही चिकातलं पुन्हा पाणी काढून घेतोय. हे बघा, हे असं चिकातलं संपूर्ण पाणी न हलवता आल्हाद असं काढून घ्यायचं आहे आपल्याला हळूवारपणे. चीक हा खाली बसलेला असतो, त्याला डवचळायचं नाही, काहीच नाही. छानपैकी त्याचं शांततेत अशी धार लावून पाणी आपल्याला काढून घ्यायचं आहे. आपल्याला इथे दिसतंय की खाली तळाला व्हाईट चीक बसला आहे. संपूर्ण चिकातलं आपल्याला हे पाणी काढून घ्यायचं आहे. जे लाल आहे ते जर आपण तसंच ठेवलं तर कुरडया पण लाल येतात. हे असं काढून घेऊन त्यात दुसरं पाणी, बर्फ टाकायचं. दुसऱ्या दिवशी चूल पेटवून आंधण ठेवायला घेतलं आहे. जेवढा चीक असतो तेवढंच पाणी आपल्याला अन्नासाठी ठेवायचं आहे. थोडं पाणी गरम काढून घ्यायचं. नंतर हा बसलेला चीक असा फोडून घ्यायचा. हा खाली खूप कडक बसलेला असतो, त्याच्यामुळे तो फोडायला थोडा वेळ लागतो. तर हे असं कडेकडेने आल्हाद असं संपूर्ण कोरून आपल्याला फोडून घ्यायचं आहे. हा चीक फोडल्यानंतर सुद्धा ढवळत राहायचं. जर आपण फोडला आणि पुन्हा तसंच ठेवला तर तो पुन्हा बसून जातो, कारण त्यात कुठलंही पाणी नसतं आणि चिकट असा गहूच असतो. तो त्याच्यात स्थिर झाला की लगेच बसतो. त्याच्यामुळे हा असं संपूर्ण फोडून ढवळून ठेवायचा आणि आपल्या आंधणाला एकदा की उकळी आली की त्यात आपल्याला तो सोडायचा आहे. मग आता आपल्या अन्नाला उकळी आली आहे, चला आपण याचा आता घाट घेऊयात. उकळी आलेल्या अन्नात हे असं वरती चाळणी धरायची, त्याच्यावरून आपण जो चीक आहे कुरडईचा त्याची धार लावायची आणि असं एकसारखं ढवळत राहायचं. इथे जर आपण खाली अन्नात जर चीक ढवळला नाही तर संपूर्ण चिकाच्या गाठी बनतात, नंतर काही केल्या त्या फुटत नाही. त्यामुळे एकसारखा गोलाकार आपल्याला हा चीक आता शिजवून घ्यायचा आहे. जसा घट्ट होतो तसा हा घाट रेटायला कठीण होत जातो. त्याच्यामुळे आपल्याला हा आता चिकट होत चालला आहे. तसा वर खाली करून हा व्यवस्थित आपल्याला गाठ घ्यायचा आहे याचा. त्याच्यानंतर यात असलेल्या संपूर्ण गाठी आपल्याला मोडून घ्यायच्या आहे आणि एक वाफ देऊन घ्यायची. संपूर्ण ह्या घोट्याला लटकलेला आणि पातेल्याच्या कडेला असलेला चीक आपल्याला खाली बसवून घ्यायचा आहे आणि झाकण ठेवून वाफवून घ्यायचं आहे. घाट तयार झाला आहे. आता आपण याच्या कुरडया पाडून घेऊ. आमच्याकडे हे अशा सोऱ्याने कुरडया बनवल्या जातात, तर इथे मम्मी अशा एकसारख्या कुरडया मस्तपैकी चाळतात. म्हणजे कुरडया बनवण्याच्या क्रियेला कुरडई चाळणं असं म्हणतात. हे असं घालून घ्यायच्या आणि मस्तपैकी उन्हाला वाळवून घ्यायच्या. कुरडईच्या सोऱ्याला
तेल लावून त्यात चीक भरायचा आणि ताटं जी आपण ज्याच्यावरती कुरडई काढून घेतो ती अशी परातीत खाली पानं ठेवली आहे त्यात पाण्यामध्ये बुडवून घ्यायची, जेणेकरून कुरडई अजिबात ताटाला लटकत नाही. आणि एकसारखी दाबली की असं गोलाकार ताट फिरवून मस्तपैकी कुरडई चाळून घ्यायची. आणि बाजावर आपण साडी अंथरून घेतली आहे त्याच्यावरती अशी उपडी ताटली केली की छानपैकी कुरडया पडतात. साडी अंथरताना ती ओली करून अंथरायची, जेणेकरून कुरडया तिला चिकटून राहत नाहीत आणि काढताना आपली एकही कुरडई तुटत नाही आणि अखंड कुरडया आपल्याला मिळतात. अशा प्रकारे जर कुरडया केल्या तर त्या छान पांढऱ्या शुभ्र बनतात आणि खायलाही खुसखुशीत होतात. अशा प्रकारे आम्ही संपूर्ण कुरडया आता याच्यावरती टाकून घेतल्या. एवढ्या प्रमाणात जवळजवळ आपल्या 350 ते 400 कुरडया बनून तयार होतात. इथे माझ्या 2 बाजा आणि 1 लोखंडी पलंग आहे. इतक्या भरून ह्या कुरडया तयार झालेल्या आहेत. संध्याकाळी 4 वाजता ह्या अशा मस्तपैकी वाळल्या. आता आपण ह्या काढून घेऊ. हे बघा, एकही कुरडई खाली न लटकता अखंड आपल्या हातात आलेली आहे. अशा संपूर्ण वाळल्यानंतर आपल्याला आता त्या काढून घ्यायच्या. एक एक करून मी संपूर्ण कुरडया या टबमध्ये आता अशा काढून घेतल्या. खाली साडी अंथरून तिला एकही माकोडा तिचा लटकत नाही आहे किंवा काहीच नाही. छानपैकी आपल्या कुरडया अशा आपल्या हातात आलेल्या आहे. त्याचबरोबर यांचा रंगही अजिबात काळपट झालेला नाही. जशाच्या तशा पांढऱ्या शुभ्र ह्या कुरडया राहिल्या. आता वर्षभरासाठी आपण याला मस्त डब्यात भरून घेऊयात. खाली न्यूजपेपर अंथरून वरती डब्यात कुरडया भरल्या. आता आपण तळून बघूयात. हे बघा, तेलात टाकताच कढईभर आपली कुरडई ही फुललेली आहे. अशा प्रकारे एकदा कुरडया नक्की करून बघा. खूप सोपी, सिंपल आणि पारंपरिक पद्धत आहे ही कुरडया करण्याची. आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब, व्हिडिओला लाईक आणि तुमची छानशी कमेंट नक्की करा. पुन्हा भेटूयात असंच एखादं छान महाराष्ट्रीयन उन्हाळी वाळवण घेऊन. तोपर्यंत सर्वांना बाय.